क्रिकेट प्रेमी तौफिक राऊत यांना विनंती असणार आहे, आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन असं नसतं आहे. षटक क्रमांक पहिलं रोहित गंभीरला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. लोणेरे गोरेगावचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. आज ओपन लॉट आहे आणि रोहित आज बिलॉंग करतोय तो गोलंदाजी करणारा संघ अर्थात सुचनभाई यांच्या वडाची वाडी संघासाठी. पाहूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोहित गंभीर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, कारण रोहित गंभीर हा खेळाडू नेहमीच पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो आणि त्याच्याकडे गोलंदाजी करण्याचं अगदी चांगल्या पद्धतीचं कसब कौशल्य टेक्निक आहे. तोच रोहित गंभीर आपण पाहतो आपल्या षटकाला प्रारंभ करत असताना पाहायला मिळतो अगदी पहिल्या षटकात. त्याचवेळी रोहा तालुक्यातील एक खेळाडू राजा पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला सूरज पाहायला मिळतोय. पाहूया सूरज पवार आणि राजा ही जोडी मैदानावरती कशा पद्धतीने खेळ आता करणार, कारण राजाने गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचा खेळ केलेला आपण पाहिला. तोच राजा पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला सूरज पवार पाहायला मिळतोय स्वराज्य 11 न्यूज या संघामार्फत. जो गोलंदाज 10 पेक्षा कमी धावा देईल त्याला आणि जो गोलंदाज हायट्रिकला 551 रुपये विकेट हायट्रिक साठी 551 आणि 10 पेक्षा कमी धावा देणारा खेळाडूला 101 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतोय. या संघाचे पुरस्कर्ते सनी सुचन कदम यांच्याकडून आलेला आहे आणि त्याच वेळी आपण पाहतोय समीर भाई मेहता यांचे इथे आगमन झालेलं पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकाला सुयश उभारे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. आणि आता वलटव मैदानाकडे जिथे मात्र आपण पाहतोय सामन्याला प्रारंभ झालाय. पहिल्या षटकामध्ये रोहित गंभीर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. येथे मात्र चेंडू अगदी चांगला पाहायला मिळाला. चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी डीप मिड विकेट मध्ये ढकललेला पाहायला मिळतोय. येथे खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय अगदी सहजगत्या कंप्लीट केले. अगदी चांगल्या पद्धतीने बिगनिंग पाहायला मिळते. वेल बिगन इज अ हाफ डन म्हटलं जातं आणि तीच बिगनिंग पाहायला मिळते. सुरुवात अत्यंत चांगली झाली. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 2 धावा पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक पहिला चालू आहे. रोहित गंभीर का पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट खेळाडू आपण पाहतोय पहिल्या षटकात मारक करत असताना. यावेळी सूरजच्या बॅटमधना मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कॅच खाली क्षेत्ररक्षकाला आहे, मिड ऑफला टिपला गेला एक शानदार कॅच आणि सूरजला जावं लागेल तंबू मध्ये परत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. रोहित गंभीरची गोलंदाजी पहिल्या षटकात अगदी रंगात पाहायला मिळते आणि रोहितने मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला अगदी चांगल्या पद्धतीचा ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून दिलाय. सुरुवात अगदी दमदार झाली आणि याच प्रकारच्या प्रभावी कामगिरीसाठी रोहित नेहमीच ओळखला जातो. रोहित मात्र आपण पाहतोय मैदानावरती आपला क्लास आणि दर्जा दाखवून देत असताना. शंतनू हा नवीन बॅट्समन पाहायला मिळतोय वन डाऊन या पोझिशन वरती. क्रिकेटच्या खेळामध्ये वन डाऊनची भूमिका नेहमीच मॅटर करत असते आणि पाहूया आता शंतनू कशा पद्धतीने बॅटिंग करेल. हा चेंडू अगदी वेगात टाकलाय. फलंदाजाला मात्र बीट करणारा चेंडू आणि बॅट्समन क्लीन बोल्ड झालाय. रोहित मात्र आपण पाहतो अगदी अफलातून आणि त्याच वेळी अप्रतिम स्वरूपाची गोलंदाजी करतोय. फलंदाजी करणारा संघाला पहिल्या षटकामध्ये त्याने मोठं भगदाड खिंडार पाडले.
अगदी आपण पाहतोय 2 चेंडूंमध्ये 2 विकेट हासिल केल्यात आणि रोहित मात्र आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलाय हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. रोहित येथे हॅट्रिक अचीव करणार का? आणि ही हॅट्रिक झाली तर सनी सुजन कदम यांच्याकडनं 551 रुपयाचा पारितोषिक रोहितसाठी असणार आहे. दोन्ही या धावसंख्येवरती 2 विकेट गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या संघाने. ओहो क्या बात है, फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. अफलातून दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती. रोहित गमरे नेहमी या पद्धतीनेच गोलंदाजी करतो आणि आज मात्र आपण पाहतो या मैदानावरती त्याची गोलंदाजी अगदी बहरात आली. एक बहरदार स्वरूपाची गोलंदाजी तो करतोय. उल्लेखनीय असा मारा पाहायला मिळालाय, परंतु या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय जरूर. अमित तेथे आहे, तो फील्ड करेपर्यंत आपण पाहतोय फक्त सिंगलच पाहायला मिळते. पहिल्या षटकांमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाजी करणारे फलंदाज स्ट्रगल करतात, संघर्ष करतात, प्रत्येक धावेसाठी झुंजताना पाहायला मिळतात. धावा पहिल्या षटकामध्ये अगदी कमी आलेल्या पाहायला मिळतात आणि फक्त 3 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर पाहायला मिळालीत. अगदी चांगल्या दर्जाची ओव्हर पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळाली ती सुचनभाई कदम संघाकडून आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा देत 2 विकेटला माघार सुद्धा परतवलं तर रोहित गमरे याने. आणि सुचनभाई कदम यांच्याकडनं 10 पेक्षा कमी धावा दिल्या तर 101 रुपयाचा पारितोषिक आहे आणि ते रोहित याने पटकावले. धावफलकावरती आपण पाहतोय 3 धावा लागल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे आणि सुरुवात मात्र जर आपण पाहिली ना अगदी खराब पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अगदी दयनीय आणि केविलवाणी अवस्था पाहायला मिळाली ते बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं घेऊन रोहित पोटले पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये रोहित गमरेने इम्प्रेस केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय घोटवळ या गावचा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय रोहित पोटले. रोहित पोटले सुद्धा एक क्वालिटी ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो आणि तोच रोहित पाहूया आता ओपन क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत असताना कशा पद्धतीने आपला परफॉर्मन्स देणार. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हर मधील रोहित सज्ज झाला. अगदी लांब पल्ल्याचा रनअप पाहायला मिळतो आणि पहिला चेंडू फेस करत असताना फटका फसला. शॉर्ट फाईनला उभा फाईन लेगला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय. एक शानदार कॅच आणि फलंदाजाला जावं लागेल तंबू मध्ये परत. सुराग दाभाडे पाहायला मिळतो आता बॅटिंगला. सुराग दाभाडे बद्दल बोलायचं तर गेल्या वर्षी ही स्पर्धा त्याने आपल्या बॅटिंगने अक्षरशः गाजवली होती आणि या स्पर्धेमध्ये त्याने आपल्या बॅटिंगने अगदी हुकूमत गाजवली होती. तो सुराग पाहायला मिळतोय, परंतु राजाच्या बॅट मधनं एक नेत्रदीपक असा स्ट्रोक पाहायला मिळतोय. तो डीप कव्हर पॉइंटच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी एक वेलकम बाउंड्री फॉर टीम स्वराज्य निळज. राजा हा एक खडूस ऋतूने खेळणारा खेळाडू आहे आणि शेवटपर्यंत झुंज देणारा खेळाडू आहे तो. प्रत्येक वेळी राजाकडनं याच पद्धतीची कामगिरी आपण पाहत असतो. इथे मात्र राजा इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. चेंडू मात्र आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीने बाउन्स झालाय आणि त्याच वेळी पंचांकडून इशारा आहे की या चेंडूवरती बायच्या रूपात ही धाव आलेली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा पाहायला मिळतात. जर रोहित पोटले यांनी आता विकेट घेतली तर 12 मुंडे यांच्याकडनं 500 रुपयांचा पारितोषिक रोहित याला असणार आहे. 8 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक दुसरा चालू आहे आणि सुराग दाभाडे आता बॅटिंगला आलाय.
रोहामधील खरापटी गावचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय चकवा देण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडून इशारा आलाय चेंडू आहे ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर आणि त्या कारणास्तव या चेंडूवरती अवांतरच्या रूपाने एक धाव मिळणार. धाव फलकावर आपण पाहतोय 1 ते भरवत असताना आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात फक्त 9 धावा. धावा अगदी कमी गतीने येताना पाहायला मिळतात. धावांची गती उंचावणं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी अत्यंत गरजेचं असणार आहे. त्याचवेळी सुचन भाईंचा कदमचा संघ मात्र आपण पाहतोय मैदानावरती भन्नाट गोलंदाजी करतोय. सुरागचा फटका फसलाय, मिस टायमिंग शॉट, त्यावर मात्र आपण पाहतोय झेल टिपलाय आणि बाळाराम मुंडे यांच्याकडनं 500 रुपयांचा पारितोषिक लागू झाले रोहित पोटली याला. थँक्यू व्हेरी मच डीजी. 9 या धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद झालेत. अगदी दयनीय अवस्था पाहायला मिळते. त्रिधा तिरपीट उडवले गोलंदाजी करणाऱ्या संघाने, बॅटिंग करणाऱ्या संघाची तारांबळ उडून दिले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये अगदी प्रभावी कामगिरी केली. पहिल्या षटकात रोहित गमरे, दुसऱ्या षटकामध्ये रोहित पोटले अगदी टिच्चून मारा करतात. राजा मात्र आपण पाहतोय यावेळी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करत होता. बॅट वरती मात्र चेंडू त्याला घेता आला नाहीये आणि त्याच वेळी आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळते. अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि शेवटचा चेंडूचा खेळणं शिल्लक या षटकातील फक्त 9 धावा आपण धावफलकावरती पाहतोय, जेव्हा षटक क्रमांक दुसरं चालू असलेलं पाहायला मिळते. येथे मात्र आपण पाहतोय रिवाचा फटका आणि हा फटका झालाय सफल. चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांचा आणि चौकार. पहिल्या षटकात 3 धावा आणि त्यानंतरच्या षटकात 10 धावा आल्यात. धाव फलकावरती 13 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं संपुष्टात आले आणि 2 षटकानंतर आपण पाहतोय 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. षटक क्रमांक तिसरा आणि गोलंदाजी मार्क वरती आता मात्र रोहित गमरे पाहायला मिळतोय. रोहित गमरे याने पहिल्या ओव्हर मध्ये अगदी क्लासिकल गोलंदाजी केली होती. आउटस्टँडिंग आणि एक्सलंट गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. तर रोहित गमरे पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने मारा करणार, किंबहुना रोहित गमरेला रीड करणं पहिल्या षटकामध्ये फलंदाजांसाठी एक वेगळं आणि भव्य दिव्य असं आव्हान होतं. येथे मात्र आपण पाहतोय थोडीशी झट आपण पाहायला मिळते, परंतु क्रिकेट हा खेळ आहे आणि दोन्ही हे खेळाडू अगदी घाईत पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना धाव फलकावरती एका धावेची भर पडत असताना आणि धाव फलकावरती धावा लागल्यात तब्बल 14 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. 14 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. रोहित गमरेला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना या चेंडूवरती ऑफड्रॉय खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. ही मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर पूर्णपणे वर्चस्व गोलंदाजांचं पाहायला मिळाले, कारण ही विकेट आपण पाहतोय ही विकेट अगदी बॅटिंग पॅराडाइज विकेट आहे आणि या विकेटवरती मोठे फटके तुम्ही सहजगत्या मारू शकता. पण गोलंदाजाने जी गोलंदाजी केली ना त्या गोलंदाजीला नक्कीच दाद द्यावी लागेल. अगदी वाखाणण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजांना रोखून ठेवणारी आणि त्याच वेळी जखून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु बंटीच्या बॅटमधनं मोठा स्ट्रोक आणि अगदी लॉलीपॉप सोपा काय ड्रॉप केलाय त्या रिझनला. हा कॅच होणं गरजेचं होतं, कारण बंटीकडे सुद्धा अगदी चांगले बॅटिंग करण्याची आणि क्षमता आहे. सो येथे मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप केला अमित याने आणि संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र आपण पाहतोय डील केवळ डबल आणि सिंगल मध्ये होत असलेला पाहायला मिळते. मोठा षटका मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळाला नाहीये, परंतु राजाच्या बॅटमधनं नेत्रदीपक नयन रम्य असा चौकार पाहायला मिळालाय. फॅन्टास्टिक स्ट्रोक.
मध्ये राजा मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. डॅशिंग पद्धतीची बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. ते फटका फसला आणि रोहित पोटलेने अगदी साधा काय ड्रॉप केलाय. आता गोलंदाजाने करावं काय हा मोठा प्रश्न गोलंदाजासमोर सुद्धा निर्माण झाला. कॅच सोडली आणि चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषा पलीकडे 4 धावांचा आणि चौकार. पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं, परंतु मैदानावरती क्षेत्ररक्षकांकडून झालेला मिस्टेक आपण पाहतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी बरोबरच तुमचं अनन्यसाधारण महत्व तुमच्या क्षेत्ररक्षणाला असतं आणि अनेक वेळा आपण पाहतो क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुकांमुळे सुद्धा संघ मॅच हारताना पाहायला मिळतोय. सलग आपण पाहतोय 2 वेळा जीवनदान मिळेल राजा याला. त्यानंतर अगदी लेटकट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे तो चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव अगदी सहजगत्या कंप्लीट केले आणि 2 षटकाच्या खेळानंतर 25 धावा धावफलकावर लागला. 25 ऑन द बोट आफ्टर 3 ओव्हर. ड्रिंक्स ब्रेक असणार आहे आणि जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक असेल तोपर्यंत घेऊन जातो डीजे मास्टर कडे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. थँक्यू व्हेरी मच डीजे. 25 धावा आपण धावफलकावरती पाहतोय आणि 3 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. गोलंदाजी मार्कवरती सागर शिंदे पाहायला मिळतोय, पण त्याच वेळी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला खेळलेला राजा आता तुफानी बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधनं अगदी चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक मागील ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. सागर शिंदेच्या पहिला चेंडूवरती मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता राजा याचा. वेग मात्र या चेंडूला अगदी जास्त पाहायला मिळालं आणि त्यामुळे आपण पाहतोय फलंदाज पूर्णतः बीट झालेला पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या 1 उंचावत असताना धावफलकावरती तब्बल 26 धावा लागल्यात. धावा अगदी ज्या पद्धतीने अपेक्षित आहेत त्या पद्धतीने मात्र होताना दिसत नाहीयेत. सागर शिंदेचा हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी चोरकस हिट करण्याचा प्रयत्न. पॅटची एज लागली आणि आपण पाहतोय शॉर्ट फाईन देखला क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे या चेंडूवर सुद्धा मिळेल केवळ एकच धाव. डबल सिंगल मध्ये डिलिंग करून काही भागणार नाहीये ते बॅटिंग करणाऱ्या संघाचं. बॅटिंग करणाऱ्या संघाला आवश्यकता आता मात्र फटक्यांची, फक्त आणि फक्त फटक्यांची अतिशबाजीच आता बॅटिंग करणाऱ्या संघाला तारू शकेल. ओहो क्या बात है. परंतु पंचांकडून इशारा आलाय की चेंडूला जास्त प्रमाणात उसळी मिळाले त्यामुळे हा चेंडू असणार आहे वाईट आणि वाईट चेंडू असल्यामुळे 1 धाव मात्र बहाल होईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. अठ्ठावीस धावा आपण धावफलकावरती पाहतोय. ओव्हर क्रमांक 14 चालू आहे. तसा पाहायला गेलं तर धावा फारशा झालेला पाहायला मिळत नाहीयेत. अद्यापर्यंत पूर्णतः गोलंदाजांचं वर्चस्व या मॅच वरती पाहायला मिळालं. राईट नंबर द विकेट सागर याचा स्लोवर वन अगदी खोला टाकलेला चेंडू त्यावर मात्र आपण पाहतो हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रेलला चेंडू गेलाय आणि फक्त एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राजा आणि त्याच्या साथीला बंटी पाटील पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडूंना जर आपण पाहिलं तर एक वेळा जीवनदान मिळाले आणि त्यानंतर आपण पाहतो एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही बॅट्समन दरम्यान क्रिएट होत असताना पाहायला मिळते. या दरम्यान चांगला कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक क्षेत्ररक्षण
चांगला पर्यंत थ्रो अगदी लेट केला. थ्रो मात्र आधी लवकर झाला असता तर फलंदाजाला तंबूत जावं लागलं असतं. परत अत्यंत चांगल्या पद्धतीचा मारा पाहायला मिळते. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण गोलंदाजाने या मॅच मध्ये केलेली गोलंदाजी अतुलनीय अशा स्वरूपाची आहे. कारण ही विकेट जर आपण पाहिली तर या विकेटवरती मोठे फटके खेळणं अगदी सहज साधं आहे, परंतु इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजांना एका जागेवरती खेळवून ठेवले, फलंदाजांना एका जागेवरती रोखून ठेवले, फलंदाजांना पूर्णतः अचंबित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाले. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथ्यामध्ये सागर शिंदेने आता अफलातून अशी गोलंदाजी केली. 5 चेंडूचा खेळ मात्र आपण पाहतोय अद्याप शिल्लक झालेला पाहायला मिळालाय. राजाच्या बॅट मधना मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे यावेळी कोणतीही चुकी करत नाही अमित, त्याने टिपलाय शानदार खेळ झेल आणि फलंदाजाला जावं लागेल तंबूत परत. आणि सागर शिंदेला सुद्धा आता सुचनभाई कदम यांच्याकडे पारितोषिक लागू झाले 151 रुपयांचं. महाडिक साहेब पुरस्कृत जावठे आणि राज इलेवन वडपाळे या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे, आपण टॉस करण्यासाठी त्वरित आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. धाव फलकावरती आपण पाहतोय 4 ओव्हर मध्ये 30 धावा झालेल्या पाहायला मिळाल्यात. पहिली 4ही षटकं गोलंदाजांच्या बाजूने पाहायला मिळाली आणि गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या मॅच वरती अगदी वन साइडेड डॉमिनेशन त्यांना पाहायला मिळालं. या मॅच वरती पूर्णतः वर्चस्व गोलंदाजांचं पाहायला मिळालं. निहाल गोलंदाजीला आला, पहिला चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक, चेंडू खूप वेळ हवेमध्ये नो मॅन लँड एरियामध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत सिंगल मात्र अगदी सहजगत्या कंप्लीट केली जाते. बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला अद्यापर्यंत सूर गवसला नाहीये, कारण कोणताच खेळाडू जर आपण पाहिलं तर या मैदानावरती चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालं नाही. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर फक्त 31 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी आता फलंदाजी करणाऱ्या संघाला आपल्या खेळाचा अप्रोच चेंज करावा लागेल. सकारात्मक वृत्तीने फलंदाजी होणं गरजेचं. येथे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला एक चॅलेंजिंग टार्गेट धाव फलकावरती उभं राहावं लागेल, कारण समोरचा संघ आपण पाहिला सुचनबाई कदम त्यांमध्ये बॅटिंग ऑर्डर अगदी खोलवरती आहे आणि त्यामुळे कुठेतरी 40-45 जर धावा झाले या मॅच मध्ये तर ही मॅच अगदी रंगतदार होईल यात कोणतीही शंका नाहीये. येथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करणारा गोलंदाज निहाल जो की महाडचा खेळाडू आहे तो जास्त प्रमाणात चेंडूला पेस देत नाहीये. चेंडूची गती मात्र पूर्णतः तो काढून घेतोय आणि त्याचमुळे आपण पाहतोय त्याच्यावरती मोठे हल्ले करणं फलंदाजासाठी कठीण पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी निहालकडनं पाहायला मिळते. हाच निहाल होता त्याने M3 SPL ही स्पर्धा सुद्धा गाजवली होती. महाडला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज मात्र आपण पाहतोय सुचनभाई कदम यांच्या वडाची वाडी संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याने सुद्धा पहिल्या 2 चेंडूंमध्ये अत्यंत शानदार पद्धतीने गोलंदाजी केली. चेंडू आपण पाहतो अगदी अखूट टप्प्याचा, खूप टाइम मिळाला आणि बंटीच्या बॅट मधून आलाय एक मोठा फटका, चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांचा आणि षटकार पूल झालाय सक्सेसफुल. आपण धाव फलकावरती पाहतोय. आता मात्र आपण पाहतोय पहिला षटकार या सत्रातील पाहायला मिळाला. गोलंदाज निहाल वरती केलेलं आक्रमण पाहायला मिळालं आणि संघाची धावसंख्या आता उंचावताना पाहायला मिळते. हो क्या बात है, इट्स अ फॅन्टास्टिक फॅब्युलस शॉट. हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळालाय थेट लॉंगऑफच्या वरती 6 धावांचा आणि षटकार. Fire now.
बंटीला आता मात्र सूर गवसलाय. याच बंटीची कॅच सोडली होती क्षेत्ररक्षकाने आणि कॅच सोडल्यानंतर मात्र आपण पाहतोय बंटी आता चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट पदना लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले आणि बंटी आक्रमक झाल्यावर त्याला रोखायचं कसं यासाठी चालू असलेले प्लॅनिंग सुद्धा पाहायला मिळाली. निहाल जो की महाडचा खेळाडू आहे, आज वडाचीवाडी संघामध्ये खेळतोय, त्याच्यावरती बंटी आक्रमण करतोय आणि बंटीने सुद्धा या मॅच मध्ये आपला झंझावात दाखवून दिलाय. आपल्या बॅटचा तडाखा निहाल याला दाखवून दिलाय. त्यामुळे आपण आता जर पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ सुद्धा एक सक्षम दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. निहालला आता मात्र कमबॅक करावा लागेल. दिमाखदार पुनरागमन करणं आता निहालसाठी गरजेचं आहे, कारण निहाल मात्र आपण पाहतोय अत्यंत या षटकामध्ये जास्त प्रमाणात मार खाताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्यात. एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपण पाहतोय निहाल याच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट टुमारा करतोय. 2 to go असणार आहे. पहिल्या सत्रातील 2 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. हा चेंडू आपण पाहतोय लोअर फुल टॉस स्वरूपाचा क्षेत्ररक्षक आलाय, त्याने मात्र कॅच ड्रॉप केले. इथे मात्र जी कॅच होणं गरजेचं होतं ती कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. डिपिक्सा कव्हरिझनला मात्र जळ सोडला गेला. ही स्पर्धा ओपन स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्हाला इथे हाफ चान्सेस हे फुल चान्सेस मध्ये कन्व्हर्ट करावेच लागतील. 46 ऑन द बुट. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. नियंत्रित मारा पाहायला मिळतो. यावेळी सेकंड सुद्धा आपण पाहतोय कंप्लीट झालेली आहे असा पंचांकडून इशारा आलाय. धाव फलकावरती 48 धावा लागल्यात आणि विजयासाठी 49 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. पाहूया 49 धावसंख्येची आवश्यकता असताना खेळ आता कशा पद्धतीने होणार, दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग बॉलिंग होणार याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय यासिन मर्चंट सर यांसकडे. प्रितेश बापूजी देव गोटवळ आणि दीपक जाधव मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मर्यादित षटकांची क्रिकेटची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ओपन हाफ आपण पाहणार आहोत. पहिला सामना सुरू आहे. जे काही क्रिकेट रसिक आत्ताच आलेले आहेत त्या सर्व क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितोय की हा सामना वडाचीवाडी विपक्ष निलज या 2 संघादरम्यान सुरू आहे. नाणेफेकीचा कौल हा वडाच्या वाडी संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ते अर्थातच निलज या संघाला. निर्धारित 5 षटकांच्या या सामन्यामध्ये 48 धावांचे योगदान इथे दिलेले आहे. 49 धावांची गरज. राजा यानं 3 चौकारांशी आपल्या संघाला एक महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचप्रमाणे बंटी यांनी अंतिम षटकामध्ये खूपच सुंदर फलंदाजी केली. 2 षटकारांशी 14 धावांचे योगदान दिले. एकूणच निर्धारित 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. अर्थातच प्रत्येक षटकामध्ये 10 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. तसं म्हटलं तर एक सोपं असं आव्हान मी म्हणेन, कारण या मैदानावरती आपण काल परवा 3 षटकांच्या सामन्यामध्ये 54 धावा सुद्धा चेस होताना पाहिल्या.
काल रोहा या संघानं अगदी अफलातून फलंदाजीचा नमुना सादर केला होता आणि कालच्या तिसऱ्या दिवसामधील शेवटच्या सामन्यामध्ये निर्धारित 3 षटकांमध्ये 54 धावांची गरज असताना अगदी सहज त्या धावा पूर्ण केल्या होत्या. आपण पाहतो सलामीचे 2 फलंदाज सनी गुलगुले आणि त्याचा साथीदार निहाल दोन्हीही मैदानावरती अवतरित झालेले आहेत. पुरस्कृत जावटे या संघाचे कर्णधार मी आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे लवकरात लवकर यायचं आहे. तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं जहां पे जीतने के लिए निर्धारित 5 ओवर के इस मैच में 49 रनों की जरूरत. राइट आर्म राउंड विकेट पहली गेंद लोअर फुल टॉस थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ कवर ड्राइव में तब्दील किया था. कारपेट के सहारे गेंद शॉर्ट कवर के फील्डर के हाथों में. पहली ही गेंद के ऊपर सनी ने 1 रन मुकम्मल करते हुए अपना खाता खोला और अपने टीम का भी खाता खोला और अपने साथी बल्लेबाज निहाल को खेलने का मौका दिया. निहाल ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी अक्सर की है, कोपरा ग्रुप में स्पेशली बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए नजर आए थे. याच वेळेस जी हाँ, इस मरतबा बंटी राइट आर्म ओवर द विकेट ऑफ स्टंप के बाहर ललचाने का प्रयास था, उसे पंच किया था ढीले हाथों के साथ और शॉर्ट कवर की दिशा में उस गेंद को खेला था. वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो और जैसे वैसे निहाल ने ये पहला रन मुकम्मल किया और अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 2 रन बिना कोई नुकसान. वैभव फराडे आमचे गुणलेखक यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. वैभव फराडे. बंटी फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट. जी हाँ, वाइड यॉर्कर करने का प्रयास मगर सनी चौकन्ने थे. सनी ने बहुत ही खूबसूरती के साथ अपने बल्ले का मुंह खोलते हुए उस गेंद को स्टीयर किया था बैकवर्ड पॉइंट की दिशा में. गेंद वहां पे फील्ड होती हुई मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों को 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे. लगातार 3 गेंदों में यहाँ पे सिंगल के रूप में 1-1 रन आता हुआ और 3 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. बंटी ने बहुत ही बढ़िया शुरुआत दी है, हालांकि 30 गज का यहाँ पे दायरा मौजूद. इस मरतबा बैक टू द बॉलर खेला था, निहाल के पास कोई जवाब नहीं था. गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद तक कमर की ऊंचाई तक उठी थी और ऑफ कटर गेंद अंदर की तरफ आ रही थी. उसे पंच करने का प्रयास था मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और बैक टू द बॉलर फॉलो थ्रू में विकेट के ऊपर बहुत ही बढ़िया फील्डिंग, रनों की कोई गुंजाइश नहीं. जी हाँ, फुल टॉस गेंद, उसे उछाल कर खेला, गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए निहाल के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का.
हेलो, यकीनन यहाँ पर दूसरे मैच के लिए प्रारंभ हो रहा है। संतोष महाडिक पुरस्कृत चावटे बनाम राज 11 वडपाले। सबसे पहले मैं इन दोनों को इस मैदान का आंखों देखा हाल बयान करने जा रहा हूं। दोनों ही टीमों के लिए एक एक रिव्यू दिया जाएगा। 3 ओवर के बाद 3 मिनट का ड्रिंक्स ब्रेक दिया जाएगा। मैदान के बीच में जो निकल रही है इलेक्ट्रिसिटी केबल, उसको अगर गेंद बल्ले से निकलने वाली टकरा जाती है तो या फिर कैच बन जाती है तो उसको डेड बॉल करार दिया जाएगा, या फिर वो गेंद सीमा रेखाओं के बाहर चली जाती है 6 रन के लिए तो उसको भी डेड बॉल दिया जाता है। और मैदान में जाते समय एक ही लाइन में जाने का, अगर झुंड में चले जाएंगे तो 5 रनों की पेनल्टी दी जाएगी। ये एक तो डिसिप्लिन है, यहां से मैच को प्रारंभ हुआ पहले दिन से ये रूल और रेगुलेशन कंटिन्यू है। तो ले चलता हूं दोनों ही टीमों के लिए। मांडे साहब यहां पर मौजूद है, इनके शुभ हाथ से ये सिक्का उछाल के छपाया है। यहां पर वडपाले टीम ने टॉस जीता है, तो लगभग ये मैदान का ये प्रश्न खड़ा हुआ है कि लगभग यहां पर 50, 60, 70, 80 रन बनते हैं और बिगड़ते भी हैं। तो आपकी क्या राय होगी? पहले तो टॉस जीता है, आपकी राय क्या होगी? पहिला टॉस जिंकून तर आम्ही प्रथम फिल्डिंगच करू, कारण ग्राउंडचा अंदाज घेऊ पहिला। सगळे प्लेयर आताच आलेत ट्रॅव्हलिंग करून। अगर पहले फील्ड करने का फैसला किया है तो सामने वाले टीम के लिए मैंने पहले ये जिक्र किया था कि लगभग 60, 70, 80 आंकड़े बनते हैं ये मैदान पर, तो सामने वाले टीम को कहां तक रोकने की कोशिश करेंगे? समोरच्या टीमला तर आम्ही कमी कमी मध्ये 5 ओव्हरचा खेळ आहे, म्हणजे एक 40-50च्या आतच रोखण्याचा प्रयत्न करू, हीच आमची स्ट्रॅटेजी राहील। नक्कीच जर असं म्हणलं असेल 40-50 पर्यंत आजपर्यंत या मैदानावरती 50च्या वरती धावा होतात। थोडक्यात सांगू इच्छितोय, हा जर तुमचा कॉन्फिडेंस है तो मात्र सर एक ही कहना चाहते हैं, सिक्का जब गिरता है तब आवाज आती है, उठाने के वक्त नहीं आती। सिक्का जब गिरता है तभी आवाजें आती हैं, उठाते समय आवाज नहीं आती। तो बेहतरीन, मैं संतोष महाडिक पुरस्कृत जावटे टीम के लिए कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि वडपाले टीम के कप्तान ने कहा है कि हम आपको 40 से 50 के तक रोकने की कोशिश करेंगे, आपकी राय क्या है? आम्ही पहिला 60 धावांचा प्लस करायचा, 60च्या पुढे धावा करा, 60 प्लस करायचा प्रयत्न आहे। अच्छा, 60 प्लस करण्याचा प्रयत्न असेल तर तुमच्याकडे असे किती प्रोफेशनल बॅटमन्स आहे, कोणत्या नंबर पर्यंत किती बॅटमन्स आहेत? प्रोफेशनल कोण नाही, आम्ही सगळे लोकलचेच प्लेयर आहेत आपले। तरी देखील तुमच्याकडे एवढा कॉन्फिडन्स आहे की तुम्ही 60 प्लस करू शकता, तर नक्कीच दोन्ही संघांना कर्णधारांना मात्र सलांकडनं शुभेच्छा, धन्यवाद। ओव्हर टू यासिन सर। धन्यवाद। 12 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर। बंटी ने पहले ओवर में 10 रन खर्च किए थे। दूसरे ओवर में नए गेंदबाज संदेश अपनानी जी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। निहाल स्ट्राइकिंग पर एक जीवंदन के साथ खेलते हुए। जी हाँ, इस मरतबा स्विच हिट लगाने की कोशिश की थी मगर गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं, शायद। जी हाँ, लेग बाय के रूप में अंपायर जी का इशारा आता हुआ लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 13 रन। 13 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। ये एक अच्छी बात बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि सनी और निहाल दोनों भी बहुत ही बढ़िया बल्लेबाज है। अगर ये बल्लेबाजी करते हुए मैदान में टिकते हैं तो ये मैच आसानी के साथ उनके पक्ष में जा सकता है। ये बल्लेबाज भी जानते हैं और उनके टीममेट्स भी जानते हैं। जी हाँ, शॉर्ट ऑफ रन गेंद थी मगर लेग स्टंप को छोड़ती हुई अंपायर जी की तरफ से फिर से एक बार वाइड का इशारा। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। 14 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 14 का आंकड़ा बाबा साहेब अंबेडकर की याद दिलाता हुआ, क्योंकि उनका जन्मदिन है 14 तारीख को और उसी के साथ राज साहब ठाकरे जिनका जन्मदिन भी 14 तारीख को। इस मरतबा ओवर पिच गेंद थी, आओ देखा ना था, मिड विकेट के ऊपर से उछाल कर खेल दिया। इन सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए।
अंपायर जी कुछ इशारा यहाँ पे करते हुए, बॉल बॉयज वॉलंटियर्स, आपसे मेरी गुजारिश है कि उनकी एक्शन को, उनके इशारे को समझते हुए आप कार्य करें। चार गेंदें हो चुकी है। हमारे गुणलेखक सूरज हमें यहाँ पे बताते हुए कि 4 गेंदें हो चुकी है, अभी भी 2 गेंदें शेष आना बाकी। गेंदबाज ने बहुत बड़ी गलती की सनी गुलगुले के सामने ओवर पिच गेंद करने की, और उसका खामियाजा उनको भुगतना पड़ा। मैं अक्सर कहता हूं कि इंसान गलतियों का पुतला है। गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो। जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, हर गलती का खामियाजा तो भुगतना ही पड़ता है। अब यहाँ पे गलती की कोई गुंजाइश नहीं है, क्योंकि इस ओवर में तकरीबन 10 रन पहले ही खर्च कर चुके हैं। 10 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। 10 के ऊपर अगर आप रन खर्च करते हो तो अन्य आने वाले गेंदबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव स्वाभाविक रूप से बनेगा, और इसी वजह से यहाँ पे बिंदी गेंदे और उसी के साथ विकेटों को चटकाना होगा। राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, इसमें तबाह बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर बल्लेबाज जिस तरह से चक गए, देखिए विकेट के पीछे 3 खिलाड़ी चक गए। गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में सीमा रेखा के बाहर, 4 रन। हेलो माइक चेक, हेलो 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 माइक चेक चेक, हेलो हेलो चेक। आणि याच दरम्यान सन्माननीय प्रवीणजी शिंदे, संघ मालक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कार्यकर्ते आणि एक नेते यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि विनंती असेल शिंदे साहेबांना की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। तीसरे ओवर के लिए फिर से एक बार गेंदबाज बंटी के हाथों में गेंद सौंपी है। राइट आर्म ओवर द विकेट, हाफ ट्रैकर गेंद और निहालने आओ देखा ना था, बहुत ही बढ़िया स्क्वायर कट, पॉइंट के ऊपर से डी पॉइंट खाली था, गेंद नंदनाती हुई 4 रनों के लिए, और ये लगता हुआ आणि कॅमेरामन जरा व्यासपीठाकडे कॅमेरा घ्यायचा आहे। आणि याच दरम्यान या स्पर्धेचे सर्व सन्माननीय दीपक शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते शिंदे साहेबांचं इथे हार्दिक स्वागत केलं जात आहे। एक मायेची उपदार शाल आणि त्याचप्रमाणे मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे नेते शिंदे साहेब यांचं इथे स्वागत करत आहोत। धन्यवाद सर, आपण आलात आणि आमच्या या व्यासपीठाची शोभा आपण वाढवली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। चलिए मैदान पर चलते हैं, जहां पे सूरज हमें बताते हुए 31 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। राइट आर्म राउंड विकेट, इस मरतबा बंटी फुल टॉस गेंद करने की गलती, मगर सनी ने उसका फायदा नहीं उठाया। गेंद हवा में थी, ऊंचाई ज्यादा और लंबाई कम। डीप मिड विकेट पे फील्डर तैनात थे, मगर फिर भी उस गेंद तक नहीं पहुंच पाया, और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदलकर 1 रन मुकम्मल कर लिया। 32 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए
फिर से एक बार 32 का आंकड़ा मेरे सामने आता हुआ, क्योंकि 1932 में भारतीय क्रिकेट टीम ने पहली मर्तबा ऑफिशियल इंटरनेशनल क्रिकेट का मैच खेला था। इस ओवर की 2 गेंदें अभी भी शेष बची हुई। जी हां, इस मर्तबा खड़े खड़े खेलने की कोशिश थी, निहाल की फुटवर्क का इस्तेमाल नहीं था, पूरी तरीके से चक गए, क्योंकि गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला था और उस कट को बल्लेबाज निहाल समझ न पाए और इसी वजह से ये बिंदी गेंद बहुत ही अच्छी वापसी में कहूंगा। इस ओवर में एक चौका जरूर लगा है, मगर बंटी ने भी काफी प्रभावित किया है। जी हां, इस मर्तबा इम्प्रोवाइजेशन, कुछ अलग और अटके करने की कोशिश और पगबदा के रूप में बीचों बीच पकड़े गए, पहले विकेट का पतन निहाल के रूप में। बहुत फायदा उठाया, इस विकेट ने बल्लेबाजों को हमेशा सपोर्ट किया है, मगर गेंदबाजों ने भी काफी प्रभावित किया है, क्योंकि बंटी ने पहले ओवर में 10 रन खर्च किए, उसके बाद संदेश आए और संदेश ने मात्र दूसरे ओवर में 15 रन खर्च किए थे, तो ऐसे महंगे साबित हुए संदेश, और बंटी ने तीसरे ओवर में काफी प्रभावित करते हुए कमबैक किया था। जी हां, इस मर्तबा क्रॉस द लाइन खेलने का प्रयास, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच और सनी गुलगुले इस मर्तबा मैदान से बाहर। सनी गुलगुले आउट होने के बाद नए बल्लेबाज रोहित का साथ निभाने के लिए मंदार, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी शंतनु के ऊपर। शंतनु ने अपने पहले ही गेंद पर एक खतरनाक बल्लेबाज, बड़े बल्लेबाज, जाने माने बल्लेबाज सनी गुलगुले को मैदान के बाहर का रास्ता दिखाया। अब यहां पे जीत का रास्ता देखिए साफ करते हुए अंपायर जी फिर से एक बार कुछ यहां पे इशारा दे रहे हैं। बहुत सारे क्रिकेट के दीवाने आज पहले मैच से आणि याच दरम्यान बाळाशेठ महाबले यांचे इथे आगमन झालेलं आहे। मी बापूजी देव घोटवळ आणि दीपक शेठ मित्रमंडळ यांच्या वतीनं त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं, स्थानापन्न व्हावं। सन्माननीय बाळाशेठ महाबले। चौथा ओवर यहां पे प्रगति पर है। तमाम क्रिकेट के दीवाने आज सुबह से ये आस लगाए बैठे हैं कि आज एक से बड़े एक खिलाड़ी हमें महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर के भी खिलाड़ी यहां पे खेलते हुए देखने को मिलेंगे। और इस बीच बड़ा सेठ महाबले, इनका भी पहले से इस्तकबाल। जी हां, उछाल कर खेला मगर काउ कॉर्नर की दिशा में राजा मौजूद, बहुत ही बढ़िया फील्डिंग, वेल जज कैच, और इसी के साथ बैक टू बैक दूसरा बल्लेबाज भी मैदान से बाहर।
बाद डीजे मास्टर 10 गेंदें बची है और 17 रनों की जरूरत। बड़ा स्ट्रोक खेलने की चाहत में चूक गए, ऊंचाई ज्यादा थी और लंबाई कम, और सीमा रेखा के 1 फुट अंदर बहुत ही बढ़िया कैच को जज करते हुए कैच लपकने में कामयाब हुए। और अब यहां पे हैट्रिक की दहलीज पर अंतरराष्ट्रीय क्रिकेट में हमने बहुत सारे खिलाड़ियों को हैट्रिक लेते हुए देखा है। भारतीय टीम के जरिए से अगर सोचा जाए तो इरफान पठान, उसी के साथ दीपक चहर, कुलदीप यादव, चेतन शर्मा, कपिल देव और हरभजन सिंह, इन सभी ने हैट्रिक अपने नाम किया है। मगर एकमात्र ऐसे खिलाड़ी है जिसने 2020 में 2 मरतबा हैट्रिक अपने नाम किया है, कुलदीप यादव उनका नाम। और इस बीच फिर से एक बार ऑन द राइट, क्या कमाल का स्ट्रोक था, गोली की रफ्तार से 1 बाउंस, काउ कॉर्नर के बल्ले खिलाड़ियों को छगाने के बाद सीमा रेखा के बाहर 4 रन। (36 रन ऑन स्कोर बोर्ड। वक्त रहते हुए यहां पे रोहित गभरे के बल्ले से आता हुआ ये चौका, रोहित ने चौके के साथ अपना खाता खोला और अपने टीम के हौसले यहां पे बुलंद किए हैं। आत्मविश्वास यहां पे बढ़ेगा, जीत मुकम्मल हम कर सकते हैं। बैक टू बैक 2 बल्लेबाज चलते बने थे और उसके बाद मनोवैज्ञानिक दबाव स्वाभाविक रूप से बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर आया था, मगर अब वहां से परे हो चुके हैं। अब मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर हो चुका है गेंदबाज के ऊपर। गेंदबाज शंतनु, राइट आर्म ओवर द विकेट रोहित गंभरे के लिए। फील्ड पूरी तरीके से फैलाई जा चुकी है। जी हां, फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद, अच्छा कवर ड्राइव हमें देखने को मिला रोहित के बल्ले से, मगर शॉर्ट कवर में फील्डर तैनात थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मात्र 1 रन यहां पे मिलता हुआ रोहित गंभरे को। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 37 रन, 37 रन ऑन स्कोर बोर्ड। नीरज या संघाचे सन्माननीय अमर कोंढे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि हरेश गजमल यांच्याशी संपर्क साधायचा आहे। जी हां, आड़े बल्ले से हॉरिजॉन्टल स्ट्रोक था, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात है, गैप ढूंढने में कामयाबी नहीं थी और इसी वजह से मात्र 1 रन पर शुभम को संतुष्ट होना पड़ा। इस ओवर में शंतनु ने काफी प्रभावित किया है। यह निर्णायक ओवर था। इस ओवर में 5 गेंदों में अब तक मात्र 6 रन खर्च करते हुए 2 बल्लेबाजों को चलता किया था। वही शंतनु फिर से एक बार, जी हां, उल्टे हाथ से खेलने का प्रयास, उल्टा पुल्टा स्ट्रोक, स्विच हिट भी जिसे कहा जाता है, रिवर्स स्वीप भी कहा जाता है, मगर पूरी तरीके से चक गए और गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। विकेट कीपर के हाथों में गेंद और इसी के साथ बिंदी गेंद। देखते देखते 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। इस ओवर में मात्र 6 रन खर्च किए, किसी भी तरह का नो बॉल नहीं, किसी भी तरह की वाइड गेंद नहीं और किसी भी तरह के अतिरिक्त रन यहां पे नहीं देखने को मिले। बहुत ही कौशल्य के साथ, कुशलता पूर्वक और हुनर के साथ क्लास अपना बताते हुए शंतनु जीतने के लिए अब 6 गेंदे और 11 रनों की जरूरत। रनों की संख्या हो चुकी है 38 रन, 38 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 6 गेंदे 11 रन, 11 रन 6 गेंदे। अगर यहां पे एक भी बड़ा स्ट्रोक आता है तो यह मैच जीतना बल्लेबाजी करने वाली टीम के लिए आसान हो सकता है। बल्लेबाजी करने वाली टीम सूचन भाई कदम, ये इन्होंने स्पॉन्सर की है टीम वड़ा चिवाड़ी। सूचन भाई कदम की दिलों की धड़कनें अब यहां से तेज होगी क्योंकि 6 गेंदे और 11 रनों की जरूरत है। क्या यहां पे एक बड़ा स्ट्रोक आएगा? स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है शुभम, नॉन स्ट्राइक इन पर बल्लेबाज रोहित। रोहित के बल्ले से एक चौका जरूर आया। चौके के साथ खेल रहे हैं 5 रन बनाकर और शुभम खेल रहे हैं मात्र 1 रन बनाकर। वही शुभम जिसने इस मैदान पर कल धुआंधार बल्लेबाजी की थी और गेंदबाजों के होश उड़ाए थे, गेंदबाजों के छक्के छुड़ाए थे। थोड़ी देर के लिए यहां पे खेल रुका है। बार बार टीम मीटिंग करना यहां पे मुनासिब नहीं होगा। मैं
आप सभी खिलाड़ियों से गुजारिश करूंगा कि यहां पे वक्त जाया किए बिना मैच चालू रखें। नए गेंदबाज आए हैं अंतिम ओवर के लिए। सूरज अपना निजी पहला और टीम की तरफ से निर्णायक ओवर में 6 गेंदें और 11 रनों की जरूरत। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज शुभम के ऊपर सभी की निगाहें। पहली गेंद ओवर पिच थी और उसे खेल दिया था वाइड लॉन्ग ऑफ की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती और पहली गेंद पर शुभम मैदान से बाहर। शुभम आउट होने के बाद नए बल्लेबाज अक्षय सुतार नॉन स्ट्राइक के एंड पर। अब सेट बल्लेबाज रोहित गमरे के ऊपर सभी की निगाहें होंगी, सभी की उम्मीदें टिकी है। अब यहां पे उम्मीदों पर क्या खरे उतरेंगे रोहित गमरे। एक ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं, हालांकि बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं, गेंदों को कट करना जानते हैं, मगर आज यहां पे बल्लेबाजी करने का मौका मिला है और इस वक्त मौका मिला है जब मनोवैज्ञानिक दबाव। जी हां, फिर से एक बार यहां पे रिवर्स स्वीप हिट खेलने का प्रयास था। फिर से एक बार यहां पे बिंदी गेंद, एक एक गेंद आपके हाथों से चली जा रही है, इसके बारे में सोच विचार करना होगा। अगर आपकी सोच सही होगी तो ही यहां पे जीत मुकम्मल होगी, क्योंकि गलत सोच और पैरों की मोच आपको कभी आगे नहीं बढ़ने देगी। सही सोच के साथ, पॉजिटिव अप्रोच के साथ यहां पे बल्लेबाजी करनी होगी। बैक टू बैक 2 गेंदें बिंदी आने के बाद अब देखिए इक्वेशन 4 गेंदें और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। हाथ ट्रैकर गेंद थी मगर इसका फायदा नहीं उठा पाए, पहले ही खेल गए उस स्ट्रोक को। बल्ला उनका पहले ही नीचे आया और इसी वजह से मात्र 1 रन, क्योंकि मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में गेंद ट्रैवल कर रही थी। 3 गेंदें बची है और 10 रनों की जरूरत। स्ट्राइक एंड पर अब नए बल्लेबाज जिनकी आंखें नहीं जम चुकी है, और अब यहां पे आते ही बड़े स्ट्रोक खेलना इतना आसान नहीं होगा, क्योंकि माहौल देखिए गर्माहट भरा, माहौल देखिए टेंशन से भरा, मनोवैज्ञानिक दबाव दोनों तरफ और मैच को जीतने का मौका दोनों तरफ समान रूप से यहां पे नजर आता हुआ। मगर कुछ भी हो, गेंदबाज सूरज की मैं तारीफ करने से नहीं चूकूंगा, क्योंकि लगातार 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है और एक बल्लेबाज को चलता किया। वो बल्लेबाज सेट बल्लेबाज थे। अगली गेंद, जी हां, फिर से एक बार अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाकर उसे पंच करने का प्रयास था, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पर तकरीबन स्टिकर पर लगी थी और कारपेट के सहारे फिर से एक बार डीप मिड विकेट की दिशा में ट्रैवल कर रही थी। 1 रन का इजाफा, एक रन बनाकर यहां पे काम नहीं बनेगा। अब इक्वेशन देखिए, मात्र 2 गेंदें बची हैं और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। 2 गेंदें और 9 रन, यानी यहां पे 1 छक्का और 1 चौका। जिस तरीके से न्यूजीलैंड बनाम भारत का एक मुकाबला हुआ था T20 का, और 2 गेंदों में 11 रनों की जरूरत थी, 2 गेंदें और 10 रनों की जरूरत थी, तब रोहित शर्मा ने लगातार 2 गेंदों पर 2 छक्के लगाकर इतिहास रचा था। उस तरह से यहां पे बल्लेबाजी करनी होगी। जी हां, अच्छा स्ट्रोक जरूर है, क्या गैप में चला जाएगा? जी नहीं, डीप स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात है। 1 रन तो मुकम्मल कर लिया और दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े, मगर दूसरे रन का यहां पे कितना फायदा होगा, क्योंकि अब जीतने के लिए 1 गेंद और 7 रनों की जरूरत। आपको कंपलसरी चेस करना होगा। छक्का अगर यहां पे लगाते हो तो उसका फायदा नहीं हो सकता। यहां पे अगर गेंदबाज गलती करते हैं तो यहां पे कुछ काम बनेगा। 2 बॉल के ऊपर निर्भर रहना होगा या वाइट बॉल के ऊपर निर्भर रहना होगा। 1 गेंद 7 रनों की जरूरत, कंपलसरी चेस करना होगा। बल्लेबाजी करने वाली टीम अब यहां पे संकट से घिर चुकी है। 99.9% में कहूंगा गेम बल्लेबाजों के पक्ष में नहीं है, गेंदबाजों के पक्ष में साफ दिखाई देता हुआ, क्योंकि यहां पे अगर गेंदबाज गलती करता है तो ही काम बनेगा। गेंदबाज को गलती
करने के लिए अब यहां पे मजबूर करेंगे। जी नहीं, छक्का तो आ सकता है मगर एक रन कहां से आएगी। देखिए एक रन कितना कीमती होता है, एक रन से मैच हारा जाता है और जीता जाता है, और इसका उत्तम उदाहरण हम सबके सामने अब हम यहां पे देखते हुए। बढ़िया स्ट्रोक था और एक रन की वजह से यह मैच सोचन भाई कदम ने गवा दिया है, हार्ड लक में कहूंगा। और इसी के साथ बहुत बहुत अभिनंदन गेंदबाजी करने वाली टीम अर्थात नीलस ने बहुत ही बढ़िया यहां पे गेंदबाजी करते हुए इस मैच को अपनी तरफ खींचने में कामयाबी हासिल की। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।